टॅक्स कंप्लायन्स स्ट्रॅटेजी आणि जीएसटी ऑन ब्रोकरेज हे जर समजून घ्यायचं झालं तर ब्रोकरेज हा एएमसी चार्जेस इत्यादीवरती 18% भरला जातं. इन्कम टॅक्स झिरोदाचा नफा मोठा असून तो कॉर्पोरेट टॅक्स अंतर्गत टॅक्सेबल होतो. म्हणजेच काय तर आपल्या सर्वसामान्यांना एक सर्टन लिमिटच्या वरती 30% लागतात, पण प्रायव्हेट लिमिटेडला हाच टॅक्स 25% लागतो. त्याचबरोबर एसटीटी झालं, सीटीटी झालं आणि अदर लेव्हीज जसं अदर काही चार्जेस आहे, क्लायंटच्या प्रत्येक व्यवहाराच्या सेक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जसं एसटीटी असेल, कमोडिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स असेल, स्टॅम्प ड्युटी असेल, त्याचबरोबर सेबीची टर्नओव्हर फीज असतील इत्यादी रेग्युलेटरी ज्या काय असतात ते काटेकोरपणे ते दाखवले जातात. ट्रान्सपरन्सी म्हणजे प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये जे प्रत्येक चार्जेस आहेत ते व्यवस्थितरित्या दाखवले जातात. या सगळ्याच गोष्टीमुळे रेग्युलेटर्स त्यांच्यावर ट्रस्ट ठेवून आहेत. क्लीन रेकॉर्ड्स असतो म्हणजे नो टॅक्स एव्हिएशन किंवा पेनल्टीच्या काही केसेस त्यांच्यामध्ये अजूनपर्यंत ऐकायला आलेल्या नाहीत. त्याचबरोबर ट्रक ड्रायव्हर कंप्लायन्सेस म्हणजे जर आज बघायला गेलं तर जर तुम्ही झिरोदा ऑपरेट करत असाल तर तुमचं ऑटोमॅटिकली PNL जनरेट होणं, टॅक्स स्टेटमेंट असणं, फॉर्म 16 जनरेट होणं, अशा टेक ड्रायव्हन ॲक्टिव्हिटीज त्यांनी चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केले.